महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। मोहरमच्या पार्श्वभूमीवर म्हसळा व वरवटणे येथे पोलिसांचा रूट मार्च, शांतता व सलोख्याचा संदेश। आगामी मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर म्हसळा तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी म्हसळा पोलीस ठाण्याच्या वतीने गुरुवार दिनांक 25 जून 2026 रोजी सायंकाळी म्हसळा शहर आणि वरवटणे गाव परिसरात भव्य रूट मार्च आयोजित करण्यात आला होता। या रूट मार्चमध्ये म्हसळा पोलीस ठाणे, जामा मशीद, बाजारपेठ, दिघीनाका तसेच वरवटणे फाटा, जामा मशीद, बौद्धवाडी या महत्त्वाच्या व मिश्र वस्तीच्या मार्गावरून संचलन करण्यात आले। यावेळी नागरिकांना शांतता, सलोखा आणि परस्पर सौहार्द जपण्याचे आवाहन करण्यात आले। रूट मार्चमध्ये श्रीवर्धनच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे, म्हसळा पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक राजेंद्र जाधव, पोलीस उपनिरीक्षक सुमित खोत, पोलीस उपनिरीक्षक पोटकुळे यांच्यासह म्हसळा पोलीस ठाण्यातील 22 पोलीस अंमलदार व 7 होमगार्ड सहभागी झाले होते। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांनी सांगितले की म्हसळा तालुका हा विविध समाज घटकांनी नटलेला मिश्र वस्तीचा तालुका असला तरी येथील नागरिक शांतताप्रिय आहेत। आगामी मोहरम व श्री छत्रपती शाहू महाराज जयंती तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती तिथीनुसार हे सर्व सण आणि जयंती उत्साहात, शांततेत व सामाजिक सलोख्याने साजरे होतील याची मला पूर्ण खात्री आहे। पोलिसांच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज असल्याचा संदेशही या रूट मार्चमधून देण्यात आला। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटे, सहतृप्ती भोईर, म्हसळा।